कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवलेल्या मराठा महिला लोकप्रतिनिधींची प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केल्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील प्रचंड आक्रमक झाले आहेत। त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले। यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। जात पडताळणी समितीचे कामकाज हे सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या नियमानुसार चालते। त्यामध्ये राज्य सरकार कुठलाही हस्तक्षेप करत नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले। मनोज जरांगे पाटील काय बोललो हे मी ऐकले नाही, पण मी स्पष्ट सांगतो की प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडे जातात तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत काम केले जाते। यामध्ये राज्य सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही। जात पडताळणी समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच काम करते। आता कुणबी प्रमाणपत्र किती रद्द केली याची मला माहिती नाही, पण मी सांगू शकतो की मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे वेगवेगळी प्रमाणपत्रात येतात, त्यामध्ये 10 ते 12% रिजेक्शन रेट आहेच त्यांचा। त्यांच्याकडे जी नॉन कुणबी ओबीसी प्रमाणपत्र येतात त्यामध्येही 10%, काही वेळा 25% रिजेक्ट होतात। त्यामुळे जाणीवपूर्वक ते कोणी रिजेक्ट करत आहे असे होत नाही। तरीही या संदर्भात कोणाचा काही आक्षेप असेल तर तो बघितला जाईल। जे काही वरिष्ठ अधिकारी असतील ते यामध्ये लक्ष घालतील। योग्य प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही हे आपल्याला बघता येते। यामध्ये अपीलही करणे शक्य आहे। आम्ही सत्तेत आहोत, पण भाजपच्याही अनेक जिल्हा परिषद आणि नगरसेवकांची प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केली आहेत। यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नसतो। सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार हे काम होते। मी निश्चितपणे सांगतो, कुठलेही मंत्री असे करणार नाहीत। अन्याय झाला असेल असे वाटत असेल तर अपील करू शकतात। जात पडताळणी समितीने काढलेल्या त्रुटींची पूर्तता करता येते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा आरोप केलेले पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीने कुणबी प्रमाणपत्र जे देण्यात आली होती ही कुणबी प्रमाणपत्र कुठेतरी रद्द होताना पाहायला मिळतं, त्यामुळे मनोज जरांगे पाटील संतापलेले पाहिजे। ते नेमकं काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, परंतु मी अगदी स्पष्टपणे सांगतो की प्रमाणपत्र जेव्हा जात पडताळणी समितीकडे जातात त्यावेळी या जात पडताळणी समिती पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत काम करतायत। राज्य सरकारचं त्याच्यामध्ये कुठलीही दखलंदाजी नाही आणि जे काही नियम सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्याच्या अंतर्गत ते करतायत। आणि केवळ म्हणजे आता कुणबी प्रमाणपत्र त्या ठिकाणी किती त्यांनी रद्द केले किंवा काय मला याची कल्पना नाही आहे, पण मी आपल्याला सांगू शकतो की मोठ्या प्रमाणात वेगवेगळे जे काही त्यांच्याकडे प्रमाणपत्र येतात त्यामध्ये 10-12% रिजेक्शन हा रेट आहेच। म्हणजे नॉन कुणबी देखील ओबीसीचे जे प्रमाणपत्र त्यांच्याकडे येतात त्यातले 10%, कधीकधी तर काही क्षेत्रात 25% देखील कागदपत्राची पूर्तता न झाल्यामुळे ते रिजेक्ट होतात। त्यामुळे काही जाणीवपूर्वक कोणीतरी ते रिजेक्ट करताय असं म्हणणं योग्य नाही। तथापि याही संदर्भात मला असं वाटतं की जर कोणाचं काही त्याच्यामध्ये आक्षेप असेल तर तो जरूर बघण्यात येईल। जे काही वरिष्ठ अधिकारी असतील ते वरिष्ठ अधिकारी त्याच्यामध्ये बघू शकतील की बाबा त्याच्यामध्ये काही योग्य प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही, ते आपल्याला बघता येणं शक्य आहे।